निमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत। लाखो भाविक लोक पायी पंढरीची वारी करतात। कैवल्याचा स्वामी असलेले ज्ञानियांचा म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग म्हणजेच विठ्ठल। मग त्याचा महिमा नेमका काय आहे, ते पंढरपूर कसे तयार झाले, तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। असे झाले पंढरपूर। एका गावामध्ये ब्राह्मण दाम्पत्य राहते। देवधर्म पूजा अर्चा करणं हा त्यांचा धंदा होता। अतिशय सात्विक ते घराणं होतं। आल्या गेलेल्यांना यथाशक्ती ते मदत करायचे। छान कुटुंब, छान सर्व चाललेलं होतं। पण त्यांच्या आयुष्यामध्ये एक दुःख होतं, ते म्हणजे त्यांना पुत्र प्राप्ती नाही। अनेक वर्षानंतर त्यांच्या पोटी एक पुत्र जन्माला आला। खूप सुंदर दिसायला तो मुलगा होता। त्या मुलाचं नाव त्यांनी पुंडलिक असं ठेवलं। आता लाडाकोडात पुंडलिक वाढला गेला। नवसाचा होता, एकुलता एक होता, मग त्याचे सर्व लाड, त्याचे सर्व हट्ट त्याचे माता पिता पूर्ण करायचे। पुंडलिक 1-1.5 वर्षाचा झाला। हळूहळू त्याच्या एकच त्याला पर्याय असतो, तो म्हणजे याचं लग्न करून टाकायचं। सुधरलं तर सुधरलं। सुशील सुसंस्कृत कुटुंबातली त्यांनी एक मुलगी पुंडलिकासाठी शोधून काढली आणि छान त्याचा विवाह त्या मुलीशी लावून दिला। लग्नाचे थोडे दिवस अतिशय छान आनंदात गेले। दिसायला ती अतिशय सुंदर होती। पुंडलिक तिच्या सौंदर्यावरती हरवून गेले। त्याची बायको जर दळण दळायला बसली आणि पुंडलिकाने जर लांबून पाहिलं तर पुंडलिक धावत पळत यायचं। अगं अगं अगं, हे काय करतेस तू दळण करतेस, त्यातला खडा, त्यातली काडी तुझ्या हाताला टोचली, हात फाटल, रक्त निघल, जखम होईल, तुला त्रास होईल, उठ तिथून उठ। पुंडलिकाची बायको म्हणायची, अहो मग दळण कोण करणार? तेव्हा पुंडलिक म्हणायचा, मी करतो दळण। बसायचा पुंडलिक दळण करायला। पुंडलिकाची बायको भांडी घासायला बसली आणि पुंडलिकाने जर दुरून पाहिलं, धावत पळत यायचं, उठ उठ उठ, तुझं हे काम नाही, तुझा हात चिरेल, रक्त निघेल, मग भांडी कोण घासणार? मी घासतो। अशा पद्धतीने पुंडलिक घराची सगळी कामं करायची। आईने हे पाहिलं। पुंडलिकाच्या आईनं आपला मुलगा भांडी घासताना, दळण करताना हे पाहिलं। पुंडलिकाच्या आईला वाईट वाटलं, माझा मुलगा बायकोच्या आहारी चाललेला आहे, त्याला त्याच्या कर्तव्याचा विसर पडलेला आहे, त्याचं कर्तव्य तो विसरलेला आहे। म्हणून पुंडलिकाला आठवण करून देण्यापेक्षा त्याच्या बायकोला आपण आठवण करून द्यावी। म्हणून सासू या नात्यानं ती सुनेला 4 शब्द हक्काने सांगायला गेली। अगं, आपल्या घरात हे चालत नाही। पुरुषांनी घरातली कामं करणं ही आपली संस्कृती नाहीये, त्याला कळत नाही। तुला तरी काय अक्कल? तळ पायाची आग मस्त काढली। पुंडलिकाची बायको तशीच रागारागानं पुंडलिकाकडे आली आणि म्हणाली, तुमच्या त्या म्हातारीला सांगा। नाही नाही ते मला बोलली, आणि तुम्ही जर तिला सांगत नसाल तर मी आत्ता हे घर सोडून माझ्या माहेरी कायमची निघून जाईन। आपली आई आपल्या बायकोला बोलली, खूप त्रास झाला पुंडलिकाला। तसाच रागारागाने आईकडे गेला। आई दारामध्ये जी कपडे दोरीवरती वाळायला घातली होती ती कपडे काढत होती। आईला म्हणला, काय ग म्हातारे, तुझा काय अधिकार आहे, तू माझ्या बायकोला अशी बोललीस? तुला जर नीट इथं राहवत नसेल, 2 टायमाचं खाता येत नसेल तर माझ्या घरात राहायचं नाही, चालती हो इथून। आईला वाटलं आपण दारामध्ये कपडे काढतो, शेजारची पाजारची बोलतील, ऐकतील, म्हणून तिने म्हणली, पुंडलिका तू घरात ये, काय झालं मला नेमकं सांग। तुझा माझ्याशी, माझ्या बायकोशी बोलायचा काही एक संबंध नाही, तू माझ्या बायकोला रागवायचं नाही, नाहीतर त्या घरात तू राहायचं नाही। बापाने ते ऐकलं। बाप ओसरीमध्ये बसलेला होता पुंडलिकाचा। बापाने ते शब्द ऐकले आणि बाप जरा रागारागात आला, काय रे पुंडलिका, असं काय तुझ्यावरती हे झालंय, डोंगर कोसळलेला आहे, आणि फक्त ती 4 शब्द सांगायलाच गेली, तेवढा पण आमचा अधिकार नाही का? आणि तू आम्हाला हे घरातून हाकलून लावतोय? अरे तू जन्माला पण आलेला नव्हता, ह्या गौंड्याच्या हाताखाली आम्ही कामं केलेली आहेत, आम्ही सिमेंट वाळू वाहिलेलं आहे, त्यावेळेस हे घर उभा राहिलेलं आहे, आणि ह्या घरामधून तू आम्हाला हाकलून लावतोस? तुला लाज वाटली पाहिजे।
पाहिजे आपल्या जन्मदात्या आईला तू असं म्हणतोस. कुंडलिकाचा राग डोक्यात गेला. कुंडलिकाला तोंड बंद कर थेरड्या. कुंडलिक बापाला म्हणतोय तोंड बंद कर थेरड्या, तुलाही लात घालीन. तुलाही लात घालीन म्हटल्यानंतर बापाला वाटलं किती जरी केलं तरी माझा पोरगा आहे, त्याला मी जन्म दिलेला आहे, रागाच्या भरात तो बोलत असेल. कुठला मार्ग? तुलाही लात घालीन म्हटल्यानंतर पहिली लात कुंडलिकानं बापाला दिली. मार मारो कशी मारतोस ती असा बाप म्हटला. लगेच पहिली लात कुंडलिकानं त्याच्या बापाला दिली. म्हातारं 3-4 पर्यंत पुढे जाऊन पडलं. अंगात एवढी ताकद नव्हती. म्हातारी उठली पटकन. म्हाताऱ्याला उठवलं. काठी एका बाजूला पडलेली होती, चष्मा एका बाजूला पडलेला होता. म्हाताऱ्यानं उचललं आणि जागेवर बसवलं, पाणी प्यायला दिलं आणि कुंडलिकाला आतमध्ये बोलून घेतलं. कुंडलिका, कशाचा एवढा बाळा तुला राग आला रे? तुझ्या बायकोला मी बोलले म्हणून तुला राग आला का? कुंडलिक तोपर्यंत आईची आणि वडिलांची कपडे गोळा करत होता आणि वडिलांच्या अंगावर नेऊन फेकलेली होती. या घरामध्ये एक क्षण देखील तुम्ही राहायचं नाही. चालते हो माझ्या घरातून. कुंडलिकाच्या आईने आतमध्ये घेऊन त्याला समजावून सांगते, कुंडलिका माझं चुकलं रे. मी आता इथून पुढे तुझ्या बायकोला नाही बोलणार, पण आम्हाला ह्या घरातून हाकलून द्यायचं. मला सांग, आम्ही म्हातारं म्हातारी कुठं जायचं रे? अरे कोण आहे आमच्या तुझ्याशिवाय आम्हाला? अरे आयुष्य आमचं असं राहिलंय किती? एवढा आमच्यावरती अन्याय करू नको. माझं चुकलं रे. म्हणून कुंडलिकाची आई कुंडलिकाच्या पाया पडायला, मी माफी मागते, तुझी पाया पडून माफी मागते. आणि म्हणून कुंडलिकाच्या आईला तिचं डोकं कुंडलिकाच्या पायावरती टेकवलंय आणि तशी दुसरीला आईला दिली. आई एका बाजूला, बाप एका बाजूला पडलेले. कुंडलिकाच्या बापाने विचारले, आता आपल्याला इथं राहणं योग्य नाही, आता आपल्या इथे चुकीचं आहे. म्हणून त्यानं त्याचं धोतर घेतलं, काठी घेतली आणि काठी टेकीत टेकीत म्हातारा गेला. म्हाताऱ्यानं घर सोडलं. कुंडलिकाच्या आईनं लांबून पाहिलं, माझं कुंकू निघालं. थांबा, एकटे जाताय का? मीही तुमच्या सोबत येतो. कुंडलिकाचा बाप म्हणतोय, अगं नको, पोराला बाप नसला तरी चालेल, पण पोराला आई पाहिजे. तू राहा, मी जाईन कुठेतरी, मी राहीन, कसंही दिवस काढेल, तुझी चौकशी बघेन, माझी खुशाली तुला कळवेन, पण तू राहा. नाही नाही, ज्या घरात तुम्ही राहत नाही त्या घरात मीही राहणार नाही. म्हातारा म्हातारीचं हे जोडून निघाल. 4 पावलं चालायची, मागं 4 पावलं चालायची. कुंडलिकाची आई मागं वळून बघायची. आता तरी कुंडलिक पळत येईल आणि म्हणलं, आई बाबा चुकलो, मी तुम्हाला लाथ मारली, मला राग आला होता, मला काही कळलं नाही म्हणून माफी मागेल असं तिला वाटायचं. कुंडलिक लक्ष द्यायला तयार नाही. कुंडलिकाच्या बापाचं लक्ष झालं, हे बघ तुला नाही निघणार माझ्यासोबत, तू राहा इथं, मी सांगतो माझं आई. कुंडलिकाची आई म्हणते, मागं पाहिलं म्हणून तुम्ही असं म्हणता का? मागही पाहणार नाही, पण मी तुमच्या सोबतच येणार. निघाल. म्हातारा म्हातारीचं बरोबर निघालं. मजल दर मजल करत काशी विश्वनाथ या ठिकाणी ते जाऊन पोहोचले. 6-7 महिन्यांनी कुंडलिकाच्या बायकोला आठवण. काय हो, तुमचे ते म्हातारा म्हातारी कुठे असतील? जिवंत तरी असतील का? मेली असतील? अहो काहीतरी तपास काढा. कुंडलिक म्हणतोय, कशाला बऱ्या झालेल्या दुखाची खपली काढतेस? वाईट सवय आहे तुला, मी आता तो विषय सोडून दिलाय. अहो नाही हो, बघा शोधून तरी आणा. बाहेर दारात वाळवण टाकलं तर त्या वाळवणाकडे तरी लक्ष देईल म्हातारी बसले बसले. असं म्हणतोस काय? बरं ठीक आहे, जातो शोधायला. कुंडलिक आई वडिलांच्या शोधायला निघाला. बायको म्हणती, नाही नाही, 6-7 महिने होऊन गेले, ते कुठं गेले असतील, त्यांचा पत्ता नाहीये. तुम्हाला किती महिने लागतील त्यांना शोधायला, आणि मी तोपर्यंत एकटी काय करू? मी इथे एकटी राहू शकत नाही, मी तुमच्या सोबतच. तुझं नाजूक शरीर, गोरपान कातडं, ऊन लागेल, पाऊस, थंडी, खूप काही तू सहन करू शकणार नाहीस, तू राहा इथं. नाही नाही, काही जरी झालं तरी मी तुमच्या सोबतच येणार. ठीक आहे, चल.
पुंडलिकानं बायकोला खांद्यावर घेतलं आणि आई वडिलांच्या शोधासाठी वाटेत जात असताना खांद्यावर बसल्या बसल्या तिला डाळिंबाची बाग दिसली. राबून डाळिंबाला अहो मला तहान लागलेली आहे आणि इथं काही कुठं पाणी नाही, डाळिंब छान दिसतंय, 2-4 डाळिंब तरी तोडून आणा असं म्हणतेस. बरं ठीक आहे. पुंडलिकानं रस्त्याच्या कडेला बायकोला बसवलं आणि डाळिंब तोडायला निघाला. डाळिंबाला हात लावणार तेवढा तिथं एक वॉच म्हणतो, ए खबरदार, न विचारता डाळिंबाला हात लावशील तर. का? इथं विचारल्याशिवाय हातही लावायचा नाही. कोणाला विचारायचंय सांगा. तिथं त्या झोपडीमध्ये एक ऋषी बसलेले आहेत, त्यांची परवानगी घ्यायची आणि मगच डाळिंब तोडायची. ठीक आहे, परवानगीच द्यायची ना. आत्ता जातो आणि परवानगी घेऊन येतो. आणि हे करत असताना त्याच्या समोरून 3 स्त्रिया निघाल्या होत्या. अतिशय मलिन होत्या. त्यांच्या अंगावरचे कपडे खूप घाण झालेले होते, त्यांचे चेहरे असे विद्रूप झालेले होते. त्यांच्याकडे पाहवत नव्हतं. त्या 3 स्त्रिया त्या झोपडीमध्ये गेल्या आणि थोड्या वेळानं बाहेर आल्या. पण बाहेर आल्यानंतर त्यांचं शरीर, त्यांच्या अंगावरचे जे काही कपडे होते ते असे अतिशय सुंदर स्वच्छ दिसायला लागले. जाताना पाहिलं होतं तुम्ही मलिन झालेले होते, तुमच्याकडे पाहवत नव्हतं, किळस येत होती आणि तुम्ही त्या झोपडीमध्ये गेला आणि असा काय चमत्कार झाला की तुम्ही तुमचं रूपच पालटलं. तर त्या 3 स्त्रिया म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती, या 3 पवित्र नद्या होत्या. त्या म्हणल्या, पुंडलिका, तुझ्यासारखी पापी लोक जेव्हा आमच्या पात्रामध्ये स्नान करतात तेव्हा आमचं पात्र मलिन होतं. आणि इथं जे या झोपडीमध्ये कुक्कुट ऋषी बसलेले आहेत, त्यांच्या चरणाचा स्पर्श झाल्यानंतर आम्ही पुन्हा पहिल्यासारख्या पवित्र होतो, म्हणून आम्ही त्यांचं दर्शन घेतो असं म्हणून त्या निघून गेल्या. पुंडलिकाने विचार केला, मी पाप केले. माझ्या आई वडिलांना घरातून लाथा मारून मी त्यांना हाकलून दिलेलं आहे. मी जर त्यांचा चरण स्पर्श केला तर माझं पाप आपोआपच काय होईल, धुवून जाईल. पुंडलिकेला झोपडीचं दार बंद होतं. ओ महाराज, बघा, दार उघडा, मला तुमचं दर्शन घ्यायचंय. आतून आवाज आला. जन्मदात्या आई बापाला लाथा मारून घरातून हाकलून देणाऱ्या पुंडलिका, मला तुझं तोंडही बघायचं नाही. चालता हो इथून, नाहीतर शाप देईन. तपस्वी महात्म्याचे तोंडचे ते जळजळीत शब्द पुंडलिकाच्या अंतःकरणाला लागले. दरदरून घामाला. काय केलं मी हे? माझ्या जन्मदात्या आई बापाला मी घरातून लाथा मारून हाकलून दिलं. कारण तर काहीच नव्हतं एवढं मोठं. माझे आई बाबा आता कुठं असतील? आई म्हणून जोराची किंकाळी फोडली आणि पळत सुटला पुंडलिक. बायको रस्त्याच्या कडेला वाटेवर बसली होती, डाळिंबाची वाट. बायको म्हणली, डाळिंब तर हातात दिसत नाही, हे भूत तिकडंच कुठं पळत चालले. इकडे या. अहो मी इथं आहे, तिकडं कुठं पळत चाललाय? पण बायकोचे शब्द पुंडलिकाच्या कानी पडना गेले, कारण त्याला त्याच्या चुकीची त्यावेळेस जाणीव झाली होती. एक एक गाव लागलेलं. गावातल्या लोकांना पुंडलिक रडत रडत विचारायचं, अशी अशी साडी त्या म्हातारीच्या अंगावरती, असं असं म्हाताऱ्याच्या हातात काठी, म्हाताऱ्यानं गुरुत्व नेसलेलं आहे, अशी अशी पडली. ती म्हातारीची जोडी तुम्ही पाहिली का? हो, 4 महिन्यापूर्वी इथं आले होते. 2 मुक्काम त्यांनी इथं टाकला होता. भीक मागत होते. भीक मागत होते म्हणले की पोटात पुंडलिकाच्या गोळ्या यायचा. मी काय वेळ आली माझ्या आई बाबावरती भीक मागायची? पुंडलिक ढसा ढसा रडायचा. हळूहळू पुंडलिक असं शोधत शोधत काशी विश्वनाथ त्या ठिकाणी पोहोचला. मंदिराच्या समोरून जात असताना एक कानी आवाज आला, काशी तीर्थावरी जरा कदर करा रे थोडी, या काशी तीर्थावरी जरा कदर करा रे थोडी. कुणी द्या हो मला पैसा, कुणी द्या भाकरी, या काशी तीर्थावरी. पापूक लागता जीव तळमळतो, सांगू तुम्हाला कसा हो. पाण्यामधला मासा काढता तर पडतो तो कसा हो. अरे दया येऊ द्या कुणाला, या
या गरिबाची हो या गरिबाची देईन यश तो कामामध्ये दया करील श्री हरी या काशी तीर्थावरी जरा कदर करा रे थोडी या काशी तीर्थावरी. आईचा आवाज पुंडलिकाच्या कानी पडला आणि तसंच जाऊन पुंडलिक आईच्या पायाला मिठी मारली. आईनं गाणं थांबवलं. कोण रे बाळा तू? कोण बाळा? उठ रे बाळा. अरे आम्ही भिकारी आहोत रे. अरे आमच्याकडे तुला द्यायला काही नाही. तुला काय हवंय बाळा? तू कुठल्या एवढ्या दुःखामध्ये? उठ बाळा उठ. अरे आमच्या मुलानं आम्हाला घरातून हाकून लावलं रे. पुंडलिकाच्या आई पुंडलिका सांगते, आमच्या मुलानं आम्हाला घरातून हाकून लावलं म्हणून आम्ही या विश्वनाथाच्या पायी येऊन भीक मागले. अरे आम्ही आमचं दिवस कसं काढतोय आम्हाला माहित नाही. आम्ही भिकारी, तुला काय मदत करणार? बाळा उठ. म्हणून पुंडलिकाची आई खाली वाकले. पुंडलिक तोपर्यंत काही बोलत नव्हता, फक्त रडत होता. आणि उठ म्हणण्यात पुंडलिकाचा हात हातात आला. पुंडलिकाचा हात हातात आला, स्पर्श झाला. रक्ताला ओळखलं. आईला दिसत नव्हतं, डोळे गेले होते. पुंडलिका पुंडलिका, आज काशी विश्वनाथानं माझी इच्छा पूर्ण केली. त्या विश्वनाथाला एकच मागणं होतं की डोळे मिटायच्या अगोदर, मरायच्या अगोदर माझ्या मुलाची एकदा तरी भेट मिळव. मला माहित नव्हतं एवढ्या लवकर तुझी आणि माझी भेट मिळेल. पुंडलिका, कसा आहेस रे बाळा तू? चांगला रे? तुझा संसार कसा चाललाय? आई विचारते. पुंडलिकाच्या पूर्ण शब्द नाही. पुंडलिकाचा बाप जवळच बसलेला होता. पुंडलिक हा शब्द कानी पडला. बाप जरा थोडासा लांब जाऊन आणि बापाला जास्त राग असतो. आई पटकन माफ करू शकते, वडील लवकर माफ करू शकत नाही. स्वाभिमान दुखावलेला असतो. आईलाही स्वाभिमान असतो. मग दोघांचं बोलणं झालं. आई, मला बाबांनी अजून माफ केलं नाही. मला कधीच माफ करणार नाही सांगते. बाबा अजून मला बोलले नाही. जा त्यांच्या पाया पड, त्यांची माफी माग, चुकलं म्हण. अरे कुठलाही बाप शेवटी आपल्या मुलाला माफच करत नसतो. पुंडलिक गेला, बापाच्या पाया पडला, बापाला मिठी मारली. बाबा चुकलो, मी अक्षम्य असा गुन्हा केलेला आहे, खूप मोठा माझ्या हातून अपराध घडलेला आहे. बाबा तुमच्या मुलाला एकदा तरी माफ करा. ठीक आहे. पुंडलिक म्हणला, ठीक आहे माफ केली. नाही, तुमची माफी मी तेव्हा स्वीकारेन, आता तुम्हाला माझ्या घरी जावं लागेल. पुंडलिकाचा बाप म्हणतोय, अजून काही लाथा खाण्याची शिल्लक आहेत का? तुझ्यामध्ये ताकद असेल पण ती सहन करण्याची आमच्यामध्ये ताकद नाही. नाही बाबा, तुम्हाला माझ्या सोबत यावंच लागेल. दोघे आई बाप त्याच्या सोबत यायला तयार नाही. पुंडलिक म्हणला, ठीक आहे, तुम्ही माझ्या सोबत येत नाही, मी त्या घरी जाणार नाही, पण तुम्हाला माझ्या सोबतच यावं लागेल. मग आई तयार झाली. आणि मग असं करत करत पंढरपूरमध्ये वाळवंटामध्ये, पहिलं ते दंडकारण्य होतं, नंतर त्याला वाळवंट हे नाव पडलं आहे. आणि त्या दंडकारण्यामध्ये ती जागा त्या पुंडलिकाला चांगली वाटली आणि तिथं थांबून त्याला आई वडिलांची सेवा करायला सुरुवात केली. वैकुंठवासाला लक्षात आलं की पृथ्वी तलावरती एक मानव बऱ्याच वर्षापासून आई वडिलांची सेवा करतोय. तो वैकुंठवासी प्रसन्न झाला आणि तो पृथ्वी तलावरती त्या पुंडलिकाला भेटायला आलेला आहे. पुंडलिक घरामध्ये बसलेला आहे. एका मांडीवरती आई आहे, एका मांडीवरती वडील आहेत आणि त्यांची सेवा करतोय, त्यांना झोपवतोय. पुंडलिक दारात आलेला आहे. पुंडलिका, मी तुझ्यावरती प्रसन्न झालोय, तुला भेटायला आलोय, माग तुला काय मागायचे ते. पुंडलिक म्हणते, परमेश्वरा, तू प्रत्यक्ष परमेश्वर मला भेटायला आलेला आहे, त्याच्यापेक्षा वेगळं पुण्य काही नसतं. तू रिकामा असशील. पांडुरंगाला काय म्हणतोय, तू रिकामा असशील पण मी कामात आहे. आलास तर ठीक आहे, माझी सेवा झाल्यानंतर मी तुला भेटेन. आलास तर ठीक आहे, उभा राहा. जवळच एक वीट पडलेली होती, ती वीट अशी फेकून टाकली. उभा राहा त्या विटेवर. आणि त्यावेळेस पासून 28 युगे तो पंढरपूरचा पांडुरंग त्या विटेवर उभा आहे. ज्यावेळेस तुम्ही पंढरपूरमध्ये जाल, पुंडलिकाचं मंदिर आणि जिथून वीट फेकलेली आहे बरोबर त्या अँगल मध्ये ते मंदिर आहे, ते लक्षात येईल. आणि तो भाविक भक्तांची तो वाट. तिथं कोणी आमंत्रण देतं का? कोणी आमंत्रण देत नाही. एकदा असं संत तुकाराम महाराजांच्या पायाला नारू झालेला होता. नारू नावाचा रोग होता आणि तो झाला होता, त्यामुळे त्यांना वारी करता येत नव्हती. ज्या वाटेने वारकरी चालले होते त्या वाटेवरती संत तुकाराम महाराज येऊन बसले होते आणि त्यांना सांगायचे,
तुम्ही पंढरपूरला चाललात. माझ्या पांडुरंगाला सांगा आज तुके आला नाही, तुक्याची वारी ह्या वेळेस चुकेल म्हणून. माझ्या पायाला नावी झालाय हो, मला चालता येत नाही. माझा पांडुरंगाला तेवढा निरोप द्या. बघा, आणि तिथं त्या वाट्यात बसूनच भजन करत होते संत तुकाराम महाराज. यात्रा भरली, आषाढी एकादशीची उद्या आहे. यात्रा भरली, पांडुरंगानं पाहिलं सगळे आलेले आहेत, खूप खूप गर्दी झालेली आहे, पण माझा तुक्या काही दिसत नाही. बघा, देव भक्तीचा माझा तुक्या दिसत नाही, म्हणून पांडुरंग इकडं तुकाराम महाराज भजन करतायत. आणि एवढ्यात पिवळा पितांबर शेला गगनी झळकला, गरुडावरती सोनी माझा पांडुरंग आला. येवो येवो विठाबाई माऊली, निद्रावर कर देवनी वाट मी पाहे, देवा तुझी वाट मी पाहे. असं की चालू होतं. आणि प्रत्यक्ष पांडुरंग तिथं येऊन तुकाराम महाराज म्हणून ते